नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अल्पसंख्याक शाळांमध्ये जी काही शिक्षकांच्या नेमणुका झालेल्या आहेत त्यांच्यासाठी टीईटी अनिवार्य आहे की नाही या संदर्भात मध्यंतरी खूप मोठा वाद तयार झालेला होता। आता नुकतंच हायकोर्टाचा एक निकाल किंवा निर्देश देण्यात आलेले आहेत की जे आहे टीईटी अनिवार्यतेच्या संदर्भात की त्यांना ही टीईटी बंधनकारक आहे की नाही या संपूर्ण गोष्टीविषयीच निर्देश हायकोर्टाने दिले गेलेले आहेत। काय आहे त्यांचा निर्देश आणि कोणत्या प्रकारे ती कारवाई केली जाणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे। जे कोणी विद्यार्थी मित्र शिक्षक वर्ग या संपूर्ण प्रक्रियेशी संलग्न असतील यांच्यापर्यंत आणि जाता जाता माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, विषय टीईटीचा आहे आणि अनिवार्यतेचा आहे। आपल्याला माहिती आहे आपण 21 जूनला या परीक्षेला सामोरं जातोय। नुकतंच मुदतवाढ मिळालेली आहे, टीईटीचे फॉर्म भरण्याची तारीखही एक्सटेंड झालेली आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत दर्जेदार बॅच घेऊन आलेलो आहोत की ज्यामध्ये महागुरु 1.0 बॅच आणि सेवेत असणाऱ्या रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी गुरुवारी 1.0 बॅच, ज्यामध्ये मार्गदर्शन खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं परिपूर्ण अशी तयारी आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक लाभते। संपूर्ण बॅचचं स्ट्रक्चर डिटेलमध्ये स्क्रीनवरती दिलेलं आहे। आणखीन एक आनंदाची बातमी, तुम्ही ज्यावेळेस ही बॅच कोणती एक परचेस करताय, फुल त्याच्यामध्ये पेमेंट करताय, त्याच्या समेत तुम्हाला शिंदे सरांचं अत्यंत टीईटी साठीचं दर्जेदार पुस्तक टीईटी महाग्रंथ हे फ्री मध्ये मिळणार आहे। काय करायचं, यासाठी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा, संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक दिलेले द विनर स्टडी ऍप हे ऍप इन्स्टॉल करायचंय आणि त्यातील ही बॅच परचेस करायची। त्यासाठी काय अडचण असेल तर दिलेल्या कॉलवरती संपूर्ण माहिती जाणून घ्यायची। लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि या वर्षीचं तुमचं टीईटी पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा। पुढे आपण आलेली जी काही अपडेट आहे त्याच्यावरती एक महत्वपूर्ण अशी अपडेट काय माहिती दिली गेलेली आहे ते बघूयात आपण। अल्पसंख्याक शाळा शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक नाही, कुणी हे निष्पन्न केलेलं आहे हे सुद्धा बघायचंय। बघा, लोकमतच्या आजच्या पेपरला आलेले वृत्तपत्र आलेली माहिती आहे, हायकोर्टाचं स्पष्टीकरण आहे आणि असे जे काही शिक्षक आहेत त्यांच्यावरती हे प्रकरण ज्यावेळेस हायकोर्टामध्ये गेलं आणि त्यांची शालार्थ आयडी त्यांच्यावरती शालार्थ आयडी देण्यावरती बंधनं घालण्यात आली होती। आता त्यांना ते शालार्थ आयडी देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। कुठं? अल्पसंख्याक शाळेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचं। बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार अल्पसंख्याक शाळा शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले आहे। शिक्षक हक्क कायद्यानुसार शालेय शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे, परंतु ही तरतूद अल्पसंख्याक शाळांना लागू होते किंवा नाही हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिक मुद्दे विचारात घेता या वादावर अंतिम निर्णय होईपर्यंत, म्हणजे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही, म्हणजे हा अंतरिम निर्णय आहे, असं नाही की आता इथून पुढे कायम, आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये जोपर्यंत त्यांचा निकाल येत नाही तोपर्यंत अल्पसंख्याक शाळा शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करू नये असा अंतरिम आदेश, हा महत्वाचा शब्द आहे, अंतरिम आदेश दिला आहे। तसेच या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालकांनी 26 डिसेंबर 2019 रोजी आणि मागास वर्ग कल्याण विभागाने 17 ऑक्टोबर 2025 रोजी परिपत्रक जारी केले। असे असताना 12 सप्टेंबर 2025 रोजी अकोला जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी अकोट येथील नाव दिलेलं आहे मोहम्मद याकूब पटेल उर्दू हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक सईद मनवर अली यांना नियुक्तीला ते टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसल्याच्या कारणावर मान्यता नाकारली होती आणि शेवटी त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला। आता हे प्रकरण जरी सर्वोच्च न्यायालयामध्ये असलं तरी एक हायकोर्टाने थोडासा काही दिलासा दिलेला आहे, एक अंतरिम आदेश दिलेला आहे, निर्देश दिले गेलेले आहेत की जोपर्यंत तो निकाल येत नाही तोपर्यंत त्यांची शालार्थ आयडी थांबवू नका, त्यांना देण्याचे निर्देश केले गेलेले आहेत। बघूयात आता या पूर्ण प्रक्रियेत ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयात ती संपूर्ण ही प्रकरण
अंतिम टप्प्यापर्यंत येईल किंवा निकाल दिला जाईल त्यावेळेस निकाल काय दिला जाईल ह्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष असेलच. परंतु तुर्तास अल्पसंख्याक शाळांमध्ये जी काही काम करणारे शिक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी टीईटी बंधनकारक नाही. आतापर्यंत तरी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निष्पन्न होताना दिसत आहेत. माहिती अत्यंत महत्वाची आहे. जे जे कोणी अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षक वर्ग आहेत जे सध्या शालार्थ आयडी साठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी जरी असली तरी पुढे बघूयात पुढे या संपूर्ण प्रक्रियेवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये काय गोष्टी घडतील. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा, शेअर करा अशा संपूर्ण शिक्षक वर्गांपर्यंत. तुर्तास मी सागर जगताप सर थांबतो इथं. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.